नमस्कार मित्रांनो, आज आपण आषाढी एकादशी निमित्त मालवणमधील मेढा येथील 350 वर्षापूर्वीच्या पुरातन मंदिरात आपण भेट देण्यासाठी आलो आहोत। त्यानिमित्त आज आपण व्हिडिओ करणार आहोत। तर आपण 350 वर्षाची जी आपला इतिहास आहे या मंदिरासंदर्भात आणि सिंधुदुर्ग किल्ल्या संदर्भात जो इतिहास आहे तो आपण आज ऐकणार आहोत, तेथील जाणकार वैशाली सामंत मॅडम यांच्याकडून। तर चला तर मग आपण पहिल्यांदा आपण विठ्ठल मंदिर संपूर्ण पाहूया आणि त्याच्यानंतर त्याचा इतिहास पण ऐकूया। नमस्कार मित्रांनो, आज आषाढी एकादशी देवशयनी एकादशी आहे। तर मित्रांनो, मालवणमधील मेढा येथे एक पुरातन विठ्ठल मंदिर आहे। तर आज आपण त्या मंदिरात आणि विठ्ठल मूर्तीचा आपण आज व्हिडिओ करणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत सामंत मॅडम। तर हे खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे याचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी सामंत मॅडम आपल्याला या मंदिरासंबंधी जो इतिहास आहे तो सांगतील। तर सामंत मॅडम, मला सांगा की ह्या विठ्ठल मंदिर किती पुरातन आहे आणि याच्या मागचा इतिहास काय आहे? हे मंदिर 1665 मध्ये स्थापन झालं। बरोबर, पुरातन मंदिर आहे, मालवण मधलं, मेढ्यातलं। बरोबर।
आणि ह्याचं सांगायचं म्हणजे शिवाजीने ह्या मूर्त्या स्थापन केल्या. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी. बरोबर. हे काय झालं, अगोदर हा समुद्र बरोबर हे देवळाच्या समोर यायचा लाटा. बरोबर. किल्ला बांधलेला नव्हता. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं किल्ला बांधायचा. किल्ला बांधायला हवा तर इथली लोक, कोकणातली लोक गोडी माणसं, बरोबर, त्यांच्या हातून हा होणार नाही. उस्मानाबाद घाटावरचे लोक भाकरी बिकरी खाणारे, बरोबर, त्यांना तर आणलं पाहिजे. आता बिल्डिंग मध्ये कसं आता उत्तर प्रदेश वगैरे येतात ते, बरोबर, तसं शिवाजी महाराजांनी ते लोक आणली. पण काय झालं, त्यांना त्यांचं विठ्ठलावर प्रेम. बरोबर. महिन्यातून 2दा आषाढी एकादशी येतात, ते धावत जायचे पंढरपूरला. बरोबर. शिवाजी म्हणाला असं जर करायला लागलं तर किल्ला कसा होणार. कामात खंड पडा. कामात खंड आणि 1 वर्षात तर झाला पाहिजे. बरोबर. मग शिवाजी महाराजांनी ती शिळा आहे ना, मोठमोठ्या दगडाची शिळा आणून विठ्ठल मंदिर स्थापन केलं. इथे समज मेढा ते समुद्र होता. बरोबर. किल्ला झाल्यामुळे राजकोट वगैरे आमचं घर वगैरे किल्ल्यामुळे स्थापित आहे. बरोबर. नाहीतर इथे लाटा येत होत्या. बरोबर. 350 वर्षापूर्वी. बरोबर. लोकांना माहितीच नाहीये की हे इतकं पुरातन मंदिर आहे ते. कीर्ती मुंबईची कीर्ती कॉलेजची प्रिन्सिपल तिने हे इतिहास सांगितला. बरोबर. आणि सत्यभामाची मूर्ती आहे. सत्यभामाची मूर्ती काय आहे तर तिथे सत्यभामाची पालखी काढतात. बरोबर. आमचं सत्यभामावर प्रेम. अरे बाबा सत्यभामा पाहिजे तर सत्यभामा आणून ठेवली शिवाजी महाराजांनी. बरोबर. बरोबर. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा म्हणजे 2 पत्नी आहेत. आता राई आणि रखुमाई. राईच्या विठ्ठला, रखुमाईच्या वल्लभ म्हणजे नवरा. बरोबर. राईचा वल्लभ, रखुमाईचा वल्लभ. बरोबर. हे पुरातन देऊळ आहे. बरोबर. 1665 मधलं आणि किल्ला झाला पूर्ण. बरोबर. माझा विद्यार्थी ऋषी देसाई, बरोबर, साम टीव्हीवर निवेदन करतो तो. त्याने माहिती पेपरमध्ये दिली होती. ऑस्ट्रेलियाला माझे दीर आहेत. बरोबर. तुला त्यांचा फोन आला की वैशाली सामंत कुठली शिक्षिका. बरोबर. हे सुद्धा विठोबाचं भाग्य माझं. बरोबर. नक्कीच 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 विठुरायाची कृपा आहे म्हणूनच आपला सिंधुदुर्ग किल्ला झाला असं म्हणायला हरकत नाही. पण हा इतिहास लोकांना माहिती नाही. लोकांना माहिती, मलाच माहिती नव्हता. बरोबर. आणि आम्ही भाग्यवान आहोत. एकच हे मंदिर आहे मालवणामध्ये आणि हे पुरातन आहे. बरोबर. आपल्या माहिती जयंत साळगावकरांनी इथे दोघांना त्यांना माहिती मी दिली. बरोबर. जयंत साळगावकर त्यांची पत्नी बसली होती. बरोबर. आणि मी सावंतवाडीची. सावंतवाडीला माझं माहेर आणि माझी सासूचं नाव रुक्मिणी आणि सासऱ्यांचं नाव विठ्ठल. आम्हाला घराला नाव घर विठ्ठलाच्या शेजारी आहे लागून. बरोबर. विठ्ठल रखुमाई निवास गजानन कृपा म्हणून नाव दिले. बरं. नक्कीच. तर मॅडम मला आपण खूप मोलाची माहिती दिलेली आहे. तर हा जो इतिहास आहे मालवणच्या विठ्ठल मंदिरचा तो आता लोकांपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पोहोचेल. आणि मी पण हा इतिहास ऐकून खूप धन्य झालो आहे, कारण मी इथला रहिवासी असून माझा जन्म मालवणचा असून पण मला ते ज्ञात नव्हतं. तर आपलं चॅनेल तर्फे आपण आभार मानत आहोत आपले. धन्यवाद. धन्यवाद.